विद्यार्थी मित्रो, MK कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुमचे सजेशन्स कमेंट करून आम्हाला कळवा। आम्ही नक्की त्याप्रमाणे तुमच्या सजेशननुसार आम्ही सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करू। ठीक आहे, तर आपण आपले अरिथमेटिक प्रोग्रेशन हा चॅप्टर पाहत आहोत। आपण SSC सेमी आणि इंग्लिश मीडियम महाराष्ट्र स्टेट बोर्डचा मॅथचा हा चॅप्टर पाहतोय। याच्या अगोदर आपले 2 लेक्चर झालेले आहेत। हे तिसरं लेक्चर आहे। तर याच्यामध्ये आपण पहिले 2 लेक्चरमध्ये बघितले, त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट पाहू। तर आपण क्वेश्चन आहे पहा। क्वेश्चन अशा प्रकारचा तुमच्या टेक्स्ट बुक मधला घेतो, टेक्स्ट बुकनुसारच घेतो आपण सगळे क्वेश्चन। तर टेक्स्ट बुकमध्ये क्वेश्चन दिलेला आहे की द फर्स्ट टर्म ए अँड कॉमन डिफरन्स डी। द फर्स्ट टर्म ए, ठीक आहे, द फर्स्ट टर्म ए अँड कॉमन डिफरन्स डी आर गिवन। ठीक आहे, फाइंड फर्स्ट 4 टर्म्स ऑफ AP अरिथमेटिक प्रोग्रेशन। तर तुम्हाला क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, क्वेश्चन असं सांगतोय तुम्हाला, क्वेश्चन समजून घ्या पहिल्यांदा, क्वेश्चन पहिल्यांदा समजला पाहिजे। क्वेश्चन काय सांगतोय तुम्हाला, फर्स्ट टर्म ए, आपण ए म्हणजे T1 आहे का नाही, T1 लाच आपण ए म्हणतो। ए दिलेला आहे त्यांनी, म्हणजे T1 दिलेला आहे आणि कॉमन डिफरन्स डी दिलेला आहे। तर तुम्हाला फर्स्ट 4 टर्म्स काढायचे आहेत। फर्स्ट किती, फर्स्ट 4 टर्म्स म्हणजे 4 टर्म्स काढायचे आहेत। 4 टर्म्स तुम्हाला अरिथमेटिक प्रोग्रेशनच्या काढायचे आहेत। तर कसं काढणार आहे तुम्ही, आता हे ए दिलेलं आहे, ठीक आहे। सोल्युशन, सोल्युशन मध्ये कसं लिहायचं, तुम्हाला जे दिले ते एक बार लिहून घ्या वाटलं तर। ए इज इक्वल टू -3 डी इज इक्वल टू 4 हे दिलेलं आहे। गिवन म्हणून वाटलं तर गिवन म्हणून लिहू शकता, हे दिलेलं आहे। तर म्हणजे तुम्हाला माहित आहे आता फर्स्ट टर्म म्हणजे ए म्हणजे फर्स्ट टर्म असते, ठीक आहे। जे ए आणि फर्स्ट टर्म एकच असते, म्हणजे T1 तर तुम्हाला दिलेलंच आहे सिम्पली। T1 म्हणजे तुमचा -3 फर्स्ट टर्म, ए म्हणजेच आहे का नाही, म्हणजे ए इज इक्वल टू T1 इज इक्वल टू -3 म्हणजे एच म्हणजे काय तुमची आहे, ए म्हणजेच हा फर्स्ट टर्म असते, ठीक आहे। म्हणजे आता तुम्हाला सेकंड टर्म, थर्ड टर्म आणि फोर्थ टर्म हे तीनच काढायचे आहेत ॲक्च्युली। फर्स्ट टर्म तर दिलेले ए आहे म्हणजे तेच आहे फर्स्ट टर्म, ठीक आहे। तर आता तुम्हाला सेकंड टर्म कशी करणार, सेकंड टर्म म्हणजे T2 बरोबर काय असणार आहे सांगा बरं। T2 बरोबर काय असणार आहे, T2 बरोबर तुमचा ए प्लस काय असणार आहे, ए प्लस डी। ए म्हणजे तुमचा फर्स्ट टर्म, ठीक आहे, ए प्लस डी, किंवा यालाच तुम्ही काय लिहू शकता, ह्याला जर ए म्हणजेच काय, ह्याला जर असं लिहायचं असेल तर ए प्लस डी, किंवा यालाच वाटलं तर असं लिहू शकता, कन्फ्युजन होत असेल तर ए सोडून द्या, तर T1 प्लस डी लिहा, ठीक आहे। T1 प्लस डी लिहा म्हणजे तुम्हाला सोपं जाईल। T1 म्हणजे हे जे फर्स्ट टर्म ए प्लस डी लिहू शकतो का, T1 प्लस डी लिहा, T1 प्लस डी लिहिलेलं आहे। तर कसं काढणार आहे, T1 ची किंमत टाका बरोबर। T1 ची किंमत आहे, ए ची किंमत म्हणजे T1 ची किंमत -3 आहे, प्लस डी, डी म्हणजे ही दिलेलं आहे तुम्हाला 4 4, तर पहा किती येते, -3 प्लस 4 म्हणजे -3 प्लस 4, तर ह्याला सोडवल्यानंतर काय येते, -3 प्लस 4 तर 1 येते, +1 येते, ठीक आहे, +1 आलेला आहे। फर्स्ट टर्म तुमची काय आलेली आहे, याच्यामध्ये 1 आलेली आहे, फर्स्ट टर्म आलेली आहे तुमची 1। त्याच्यानंतर तुमचं काय काढायचं, सेकंड टर्म, सेकंड टर्म काढलेली आहे, थर्ड टर्म काढायचं आहे, ठीक आहे। फर्स्ट टर्म ही आहे -3, सेकंड टर्म तुमची 1 आहे, थर्ड टर्म बरोबर काय असणार आहे, सेकंड टर्म प्लस डी, T2 प्लस डी असणार आहे, ठीक आहे। सेकंड साठी आपण काय केलेलं आहे, T1 प्लस डी, थर्ड साठी काय असणार आहे, T2 प्लस डी, फोर्थ साठी काय असणार आहे, T3 प्लस डी असणार आहे, ठीक आहे। आता T3 काढतोय, T3 म्हणजे T2 प्लस डी इज इक्वल टू किंमत टाका। T2 ची किंमत आताच काढलेली आहे आपण, T2 ची किंमत 1 आलेली आहे, ठीक आहे। T2 ची किंमत 1 आलेली आहे, प्लस डी तुम्हाला माहिती आहे, डी म्हणजे कॉमन डिफरन्स डी 4 आहे, तर तुमचं ह्याचं किती येणार, 1 + 4 5 येणार आहे, हे 5 आहे, ठीक आहे, हे 5 आहे, किती आहे 5, ठीक आहे 5। तर हे थर्ड टर्म तुमची 5 आली आहे। त्यानंतर फोर्थ टर्म काढायचे, फोर्थ टर्म कशी काढणार आहे, आता ह्या जागी T3 साठी T2 प्लस डी होतं, तर T4 साठी काय असणार आहे, T3 प्लस डी असणार आहे। T3 ची किंमत आताच काढलेली आहे 5 प्लस डी, डी कॉमन डिफरन्स 3 आहे, तर 5 + 3 8, ठीक आहे, हे तुमचं 8। म्हणजे आपण अशा प्रकारे 4 टर्म काढलेले आहेत, ठीक आहे। तर काय म्हणलेलं आहे, फाइंड द फर्स्ट 4 टर्म्स ऑफ AP, तर फर्स्ट 4 टर्म्स काढलेले आहेत। तर एक बारचं काय करायचं, तुम्ही लिहून घ्यायचं, देअरफॉर AP इज इक्वल टू, AP म्हणजे काय बनणार आहे तुमची, AP काय बनणार आहे, AP आहे का नाही, AP इज इक्वल टू लिहायचं, AP इज इक्वल टू, किंवा AP इज असं लिहू शकता वाटलं तर तुम्ही, AP इज काय असणार आहे, AP इज इक्वल टू तुमची फर्स्ट टर्म -3, सेकंड टर्म 1, त्याच्यानंतर थर्ड टर्म 5, त्याच्यानंतर फोर्थ टर्म 8 आणि डॅश डॅश सो ऑन, याच्यानंतर पुढे पण तुमची AP कंटिन्यू होईल। तर हा आपला क्वेश्चन झालेला आहे। तर फर्स्ट टर्म ए दिलेली होती, कॉमन डिफरन्स डी दिलेला होता,
त्याच्यानुसार आपण फर्स्ट 4 टर्म्स काढलेले आहेत. तर आपण फर्स्ट 4 टर्म्सच काढू शकतो का किती टर्म्स काढू शकतो? फर्स्ट 4, 10, 9, 100, 11 किती काढू शकतो? जितक्या काढायचे तितक्या काढू शकतो. ठीक आहे. तर 4 टर्म त्यांनी विचारलेले आहेत म्हणून फक्त 4 टर्म काढलेले आहेत. त्याच्यानंतर आपण काय करू? नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ठीक आहे. तर पहा सेकंड क्वेश्चन आहे तुमच्याकडे. तर त्याच्यामध्ये ए काय दिले तेच क्वेश्चन आहे. फर्स्ट टर्म ए दिलेला आहे तुम्हाला, ए 200 दिलेला आहे. कॉमन डिफरन्स इथं 7 दिलेला आहे आणि तुम्हाला फर्स्ट 4 टर्म्स काढायचे. ठीक आहे. तेच क्वेश्चन आहे, फक्त दुसरं एक्झाम्पल घेतलेलं आहे. ठीक आहे. तर सोल्युशन तुमचं काय करणार आहे, कसं लिहिणार आहे सोल्युशन? आन्सर काय द्यायचं ते लिहा. ए इज इक्वल टू जे दिले ते एक बार लिहा. ए इज इक्वल टू 200, डी इज इक्वल टू 7 हे दिलेलं आहे. तर ए म्हणजेच काय? ए बरोबर तुमचं T1 असते. ए म्हणजेच काय असते? T1 असते. म्हणजे तेच फर्स्ट टर्म 200 दिलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे. हे झाले तुमचे फर्स्ट टर्म. सेकंड टर्म काढायचे तुम्हाला. सेकंड टर्म T2 कशी असणार आहे? T2 मध्ये काढताना आपण सिम्पली काय करतो? T1 प्लस ह्या T1 मध्ये जर आपण डिफरन्स ऍड केला आहे का नाही D, तर आपल्याला तुम्हाला मिळते सेकंड टर्म. T1 आहे तुमचा. T1 किती आहे? 200 आहे. ठीक आहे. म्हणजे ए म्हणजेच T1 200 प्लस D तुमचा 7 आहे. तर 207 207 207 ही तुमची सेकंड टर्म आहे. थर्ड टर्म काढायची तुम्हाला. थर्ड टर्म कशी करणार आहे? T2 प्लस D असणार आहे. T2 किती आहे तुमचा? 207 प्लस D तुमचा किती आहे? 7. ठीक आहे. हे किती असणार आहे? 207 प्लस 7 214 214. त्याच्यानंतर T4 काढायचं आहे. T4 कसं काढणार? T4 T3 प्लस D असणार आहे. ठीक आहे. T3 प्लस D बरोबर T3 तुमचा किती आहे? 214 214 214 214 प्लस तुमचा कॉमन डिफरन्स D 7 आहे. 7 ऍड करा. तर याचं जर हे काढलं तर तुम्हाला किती येणार आहे? 214 प्लस 7 221. ठीक आहे. हे तुमची झाली 4 टर्म. तर अशा प्रकारे 4 टर्म काढलेले आहे, म्हणजे 4 टर्म काढल्या. तर त्याच्यानंतर मग तुम्हाला काय लिहायचं आहे? AP इज, इथे लिहितो मी. द AP इज नवीन AP काय बनते तुमची लिहून टाकायचं. AP काय बनलेली आहे? फर्स्ट टर्म तुमचा 200 आहे. फर्स्ट टर्म 200 आहे. सेकंड टर्म आहे तुमचा 207 थर्ड टर्म आहे 214 आणि फोर्थ टर्म तुमची, फोर्थ टर्म मी इथे लिहितो जागा नसल्यामुळे, फोर्थ टर्म तुमचे 221 आणि -1. तर हे 4 टर्म काढलेले आहे. तर हा सेकंड क्वेश्चन पण तुमचा काय झालेला आहे? सॉल्व्ह झालेला आहे. त्याच्यानंतर आपण काय करू? थर्ड क्वेश्चन पाहूया. पहा त्याच्यानंतर आपल्याला तिसरा क्वेश्चन पाहायचा आहे. तिसरा क्वेश्चन सोल्युशन पहा. तिसऱ्या क्वेश्चनचं सोल्युशन एकदाच दिलेलं लिहून घ्या. ए इज इक्वल टू 8 दिलेला आहे. टी इज इक्वल टू -5 दिलेला आहे. लक्ष द्या -5 आहे. तर तुम्हाला हे दिलेलं आहे. म्हणजेच ए बरोबर म्हणजे T1 म्हणजे तुमचं काय आहे? T1 म्हणजेच ए असणार आहे. ए किती दिलेला आहे तुमचा? 8. ठीक आहे. फर्स्ट टर्म तुमची 8 आहे. सेकंड टर्म आपण कशी करणार आहे? सेकंड टर्म असेल तर तुमची कशी करणार आहे? फर्स्ट टर्म प्लस D असणार आहे. फर्स्ट टर्म T1 प्लस D असणार आहे. पहा याच्यामध्ये ऍड करा. T1 तुमचा किती दिलेला आहे? 8 प्लस D तुमचा काय आहे? 5 दिलेला आहे. -5 मायनस असल्यामुळे मी ब्रॅकेटमध्ये टाकलेलं आहे. तुम्ही काय करा? ह्याला सोडवा. ह्याला सोडवल्यानंतर काय होईल तुमचं? 8 हा मायनस प्लस मायनस काय होईल? मायनस होईल. 8 ला 8 जसा तसा लिहितो. हा एवढं सोडवतो फक्त मी. हा प्लस आणि हा मायनस, तर काय होईल? -5. काय येणार आहे? -5 येणार आहे. तर ह्याला सोडवा. ह्याला सोडवल्यानंतर 8 मधनं जर 5 गेले तर तुमचे किती राहतील? 3 राहतील. 8 मधनं -5 सबस्ट्रॅक्ट केलं, 8 मधनं 5 सबस्ट्रॅक्ट केलं तर 3 उरतील. बरोबर. ठीक आहे. 3 उरलेले आहेत. त्याच्यानंतर पहा आपल्याला काय करायचं आहे? थर्ड टर्म काढायचं आहे. थर्ड टर्म कशी काढणार आहे? T2 प्लस D. ठीक आहे. त्याच्यानंतर T2 प्लस D. T2 ची किंमत 3 आलेली आहे. 3 प्लस त्याच्यानंतर D ची किंमत -5 आहे. मायनस असल्यामुळे मी ब्रॅकेटमध्ये टाकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे पहा. ह्याला सोडवतो मी. 3 प्लस मायनस काय होणार आहे? इथं प्लस हा मायनस होणार आहे. 3 -5 त्याच्यानंतर इज इक्वल टू 3 मधनं म्हणजे -5 आहे आणि 3 आहे. तर याच्यामधनं किती येतील? म्हणजे -5 मधनं जर 3 गेले तर -2 उरतील. -5 हा मोठा आहे 3 पेक्षा. -5 मधनं 3 गेले तर -2 उरतील. ठीक आहे. ही झालेली तुमची थर्ड टर्म. आता फोर्थ टर्म काढायचं आहे. फोर्थ टर्म कशी काढणार? फोर्थ टर्म काढण्यासाठी T3 प्लस D. ठीक आहे. T3 प्लस D. त्याच्यानंतर T3 ची किंमत आताच काढलेली आहे आपण. -2 आहे. ठीक आहे. -2 प्लस D तुमचा आहे -5. ठीक आहे. -5 टाकलेला आहे आपण इथं. ह्याला सोडवा. हा -2 जशाच तसा -2 राहील. त्याच्यानंतर हा प्लस मायनस काय होईल? मायनस होईल. -2 ह्याला सोडवा. हा -2 हा -5
-2 -5 -2 -5 -7 होईल, -2 -5 -7 होईल. तर हे तुमच्या चारही टर्म निघाले आहेत. फर्स्ट 4 टर्म्सच विचारलेले आहेत आपल्याला एपीच्या, आहे का नाही. तर आपण इथे लिहू शकतो मी, ठीक आहे. इथे लिहितो द फर्स्ट 4 टर्म्स ऑफ एपी आर द फर्स्ट 4 टर्म्स ऑफ एपी आर. तर काय आहेत फर्स्ट 4 टर्म्स, काय आहेत तर हा तुमचा हे 8 आहे, 8 त्याच्यानंतर 3 -2 -7 -1. तर हे फर्स्ट 4 टर्म्स आहेत. तुम्ही कसं लिहू शकता, हे वर्डिंग्समध्ये आहे, किंवा जर तुम्हाला हे जर लिहिता येणार गेलं तर द एपी इज लिहायचं, द एपी इज लिहा आणि डायरेक्ट लिहून टाका 8 3 -2 -7. हे आपण काढले, हे कुठून लिहिले, इथून लिहिले. फर्स्ट टर्म 8 आहे, सेकंड टर्म 3 आहे, थर्ड -2 आणि फोर्थ -7 आहे ते लिहिलेलं आहे, ठीक आहे. तर हा थर्ड पण क्वेश्चन तुमचा सॉल्व्ह झालेला आहे. तर याच्यानंतर आपण फोर्थ क्वेश्चन पाहूया. चला नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन आहे ए इज इक्वल टू -1 डी इज इक्वल टू -1/2. तर सोल्युशन पाहायचं, सोल्युशन बरोबर हे दिलेलं एक बार लिहून घ्या. ए इज इक्वल टू -1 डी इज इक्वल टू -1/2. तर फर्स्ट टर्म काढायचं आहे. फर्स्ट टर्म म्हणजेच तुमचा T1 इज इक्वल टू म्हणजेच हा ए असतो, ए इज इक्वल टू -1 दिलेला आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला T2 काढायचं आहे. T2 इज इक्वल टू T2 काय असणार आहे, T2 काढताना आपण T1 प्लस काय करतो, T1 प्लस डिफरन्स D ॲड करतो, तर आपल्याला T2 मिळतो. T1 तुम्हाला दिलेला आहे, हा -1 दिलेला आहे, काय दिलेला आहे -1 प्लस D तुमचा दिलेला आहे -1/2. त्याच्यानंतर हा पहा इथं कन्फ्युजन होऊ शकते. T1 दिलेला आहे तुमचा -1, ठीक आहे. T1ची किंमत -1, हा प्लसला प्लस. त्याच्यानंतर Dची किंमत -1/2 दिलेली आहे, म्हणून मी -1/2ला ब्रॅकेटमध्ये टाकतो. तर पहा याला कसं सोडवायचं, ठीक आहे. तर याला सोडवताना काय करायचं, पहा इथं सोडू, त्याच्यानंतरच्या बाकीच्या टर्म तिकडे घेऊ. तर याला कसं सोडवणार तुम्ही पहा, -1ला मी -1 लिहितो, याच्या खाली काय नाही म्हणजे काय असते 1 असते, ठीक आहे. -1 याच्या खाली काय नाही म्हणजे काय असते 1 असते, प्लसला प्लस, -1/2ला -1/2 एक बार लिहिलं मी जसं तसं, ठीक आहे. जाऊ द्या, सोपं जाऊ म्हणून. त्याच्यानंतर याला पुढं पहा -1/2ला -1/1ला 1 लिहिलं, हा प्लस हा मायनस, हा प्लस मायनस का होईल -1/2 होईल. त्याच्यानंतर असं जर आलं तर मी मागच्या लेक्चरमध्ये कसं सोडवायचं सांगितलेलं आहे. तर ह्या दोघांचं काय करायचं, तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन पहा. तर हा -1 × 2 मायनस, हा इथला मायनस आहे 1 × 2, ठीक आहे. त्याच्यानंतर हा इथला मायनसमध्ये असेल, हा 1 × 1 असणार आहे. त्याच्यानंतर हा 1 × 2 खाली जशाच तसं असणार आहे. 1-2 वेळेस प्रॅक्टिस करा आणि मागचं लेक्चर पाहून घ्यायच्या अगोदरचे, तर हे तुम्हाला समजेल, ठीक आहे. तर ह्याला जर सोडवलं तर काय येईल, इथं लिहितो मी, ठीक आहे. इथं लिहितो, हा -1 × 2 -2 असेल, हा मायनसला मायनस, त्याच्यानंतर 1 × 1 1 असेल, त्याच्यानंतर हा 1 × 2 2 असेल, ठीक आहे. इथपर्यंत दिसते तुम्हाला, काय अडचण नाही. याला जर सोडवलं तुम्ही तर -1 -2 आहे हा, आणि हा -1 -2 -1 -3 होते, हा -3 वर झाला, ठीक आहे. हा -2 आणि -1 हा -3 झाला. त्याच्यानंतर हा 2 म्हणजे हा मायनस मायनस असेल तरी सबस्ट्रॅक्शन होत नाही, ह्याचंही चिन्ह मायनस आहे, ह्याचंही चिन्ह मायनसचं आहे, त्यामुळे ह्या दोघांची बेरीज होईल. -2 -1 -3 डिवायडेड बाय 2, ठीक आहे. -3/2 हे झालेलं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे आपली काय निघालेली आहे, सेकंड टर्म. आता थर्ड टर्म काढायची आपल्याला, ठीक आहे. थर्ड टर्म T3 बरोबर T2 प्लस D असणार आहे. तर याच्यामध्ये टाका, याच्यामध्ये तर टाकतो मी ब्रॅकेटमध्ये. T2ची किंमत आहे तुमची -3/2 आलेली आहे. T2ची किंमत -3/2 प्लस Dची किंमत काय आहे तुमची -1/2 आहे, -1/2 हे टाकलेले आहे याच्यामध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सोडवायचं आहे, ठीक आहे. सोडवायचं आहे, ह्याला सिम्प्लिफाय करतो मी. -3/2ला -3/2 इज इक्वल टू -3/2ला -3/2 हा प्लस मायनस काय होईल, प्लस मायनस होईल -1/2 इज इक्वल टू. आता ह्या असं सोडायचं सेम, ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. तर -3 × 2 ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. हा इथला मधला मायनसला मायनस, त्याच्यानंतर हा 1 × 2 1 × 2ला 1 × 2, त्याच्यानंतर 2 × 2 खाली 2 × 2. तर ह्याला सोडवा, ह्याला सोडवल्यावर काय -3 × 2 -6 होईल, ठीक आहे. हा मायनसला मायनस, त्याच्यानंतर 1 × 2 2 होईल, त्याच्यानंतर 2 × 2 खाली 4 येईल. त्याच्यानंतर याला सोडवा, हा -6 -2 -6 आणि -2 ह्या दोघांची बेरीज होईल आणि चिन्ह मायनस येईल, -8
त्याच्यानंतर डिवायडेड बाय 4, ह्याला आणि डिवाइड करू शकतो आपण. 4ने डिवाइड करा 8ला, आहे का नाही. 4ने 8ला डिवाइड केलं तर 2 काय येईल 12. 4 2 जा 8, ठीक आहे. 4 2 जा 8, 4 2 8 म्हणू शकतो मराठी, ठीक आहे. 4 2 जा 8 म्हणजे डिवाइड केलं तर काय येईल -2 तर येईल, ठीक आहे. म्हणजे तुमची T3 काय आलेलं आहे, T3 बरोबर T3च काढलेलं आहे ना आपण, ठीक आहे. T3 बरोबर आलेलं आहे -2 आलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला T4 काढायचं आहे. काय काढायचं आहे, T4 काढायचं आहे. T4 बरोबर काय असणार आहे, T3 + D असणार आहे. पहा T3ची किंमत -2 आलेली आहे, प्लस Dची किंमत काय आहे -1/2 आहे, ठीक आहे. -1/2 आहे Dची किंमत. हे फक्त फॉर्म्युल्यामध्ये मी टाकलेलं आहे, ठीक आहे. त्याला सोडवायचं आता तुम्हाला. पहा याला सोडव तुम्ही. -2 याच्या खाली काय नाही म्हणजे 1 असतो, ठीक आहे. आपण भरपूर वेळेस घेतलेलं आहे, तुम्हाला लक्षात आलं असेल. आता मी जागा नसल्यामुळं शॉर्टमध्ये सोडवतो. हा प्लस हा मायनस, हा प्लस मायनस होतो म्हणजे -1/2 होतो, ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलं असेल. आता ह्याला कसं सोडायचं तुम्हाला हे बी कळलं असेल. ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. त्याच्यानंतर -2 × 2 बघा सोडवतोय. हा -2 × 2 मायनसचं चिन्ह इथलं आहे, -2 × 2 हे मधलं मायनसचं चिन्ह हे. त्याच्यानंतर ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 × 1 डिवायडेड बाय, हे पूर्ण डिवायडेड बाय असेल, ठीक आहे. तर काय असणार आहे 1 × 2, 1 × 2 ह्याला सोडवलं तर पहा त्याला सिम्प्लिफाय करा. खाली जागा आहे का, दिसते का खाली. पहा हे पहा -2 × 2 काय असणार आहे, -2 × 2 -4 असणार आहे. हा मायनसला मायनस, 1 × 1 1 असणार आहे आणि हा 1 × 2 2 असणार आहे, ठीक आहे. तर हे जर सोडवलं तर तुम्हाला ही टर्म काय मिळणार आहे, -4 -1 ह्या दोघांची बेरीज होईल आणि मायनसचं चिन्ह येईल -4 -1 -5 येईल. तुमचं काय येणार आहे -5 आणि हा 2 डिवायडेड बाय 2, ठीक आहे. म्हणजे -5/2 हे काय आहे तुमची 4 टर्म आहे, ठीक आहे. -5/2 काय आहे तुमची 4 टर्म आहे. तर मी AP काय करतो आता, हे तुमची काढलेली आहे. हे सगळं थोडीकडला मिटवतो भाग, ठीक आहे. हा एवढा भाग मिटवतो मी, ठीक आहे, एवढा. आणि ते APच मग आपण सोडवलेलं थोडं कॅल्क्युलेशन आहे, याच्यामध्ये लेंदी होईल. तर AP सिम्पली लिहा, द AP इज काय आहे तुमची फर्स्ट टर्म आहे -1 आहे फर्स्ट टर्म. सेकंड टर्म आहे तुमची -3/2 कॉमा. थर्ड टर्म आहे तुमची, थर्ड टर्म काय आहे इथं आहे -2 आहे. आणि फोर्थ टर्म आहे तुमची -5/2 आणि डॅश सो ऑन ही तुमची -5/2 आहे, ठीक आहे. -5/2 आहे, डॅश सो ऑन ही तुमची AP आहे. का आहे -1 फर्स्ट टर्म आहे, -3/2 सेकंड टर्म, थर्ड टर्म -2, -5/2 ही फोर्थ टर्म आहे, डॅश सो ऑन. हे तर आपण अशा प्रकारे 4 एक्झाम्पल बघितलेले आहेत, ठीक आहे. तर अशा प्रकारचे 2-3 एक्झाम्पल मी तुम्हाला होमवर्कमध्ये देतो. तर काय करायचं आहे तुम्ही हे एक्झाम्पल गणित सोडवायचे आहेत, ठीक आहे. आणि मला याचं उत्तर तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल तर कमेंटमध्ये सांगायचं आहे, ठीक आहे. तर ठीक आहे विद्यार्थी मित्र, आपण 4 एक्झाम्पल बघितलेले अशाच प्रकारचे हे सिंपल एक्झाम्पल आहेत. 5 आणि 6 हे 5th नंबरचं एक्झाम्पल आणि हे 6th नंबरचं एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कसाठी आहे. हे 2 एक्झाम्पल आहे का नाही. एची किंमत हा क्वेश्चन आहे, द फर्स्ट टर्म ए दिलेला आहे तुम्हाला, कॉमन डिफरन्स D दिलेला आहे आणि फर्स्ट 4 टर्म्स काढायचे आहे ऑफ AP. जसे आपण 4 सोडवले तशा प्रकारे त्याची A पहिल्या याच्यामध्ये 2 आहे, D 4 आहे, त्याच्यानंतर सेकंडमध्ये A 5 आहे आणि D 2 आहे. हे सोडवायचे आणि ह्याचे उत्तर मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगा, ठीक आहे. थँक्यू, धन्यवाद. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू वन्स अगेन.